नमस्कार. वर्ग 12वा इतिहासाच्या 10व्या प्रकरणातील वेगवेगळ्या घटकांचा आपण अभ्यास करत होतो. त्यामध्ये मागच्या पिरियडमध्ये भारताच्या दृष्टीने अलिप्ततावादी जी भूमिका होती ती भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कशी पार पाडलेली आहे आणि ही एक वेगळी ओळख भारताची कशा पद्धतीनं त्यांना निर्माण करता आलेली आहे, हा घटक परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. मी व्हिडिओ तयार करताना पण मागच्या वेळी सांगितलेलं होतं की तो परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा घटक आहे. त्याच पद्धतीने आजचा जो घटक आहे तो म्हणजे वसाहतवाद विरोधातील भारताची भूमिका. म्हणजे अनेक राष्ट्रांनी जी वसाहतवादी भूमिका घेतलेली होती, अनेक देशांवर ज्यांनी पारतंत्र्य निर्माण केलेलं होतं, ज्यांनी आपला ताबा मिळवलेला होता, त्या गरीब राष्ट्रांना कुठेतरी स्वातंत्र्य देण्याची भूमिका, स्वातंत्र्य मिळावं ही भूमिका आणि तो आग्रह भारताने या ठिकाणी केलेला आहे. आणि त्यांचं कायमच, भारताची ही कायमच भूमिका राहिलेली आहे की जगातल्या प्रत्येक देशाला स्वातंत्र्याचा हक्क आहे आणि तो मिळालाच पाहिजे. त्यासाठी जशा पद्धतीने भारतामध्ये स्वातंत्र्याची चळवळ निर्माण झालेली होती, अशा ज्या चळवळी वेगवेगळ्या देशांमध्ये तयार झालेल्या आहेत, त्यांना कायम सहकार्य सपोर्ट करण्याचं काम या भारताची भूमिका राहिलेली आहे. आणि जगातील एक महान लोकशाहीवादी राष्ट्र म्हणून भारत हा पुढे येऊ लागलेला होता आणि त्याची विशेष ओळख स्वातंत्र्यानंतर जगभर आजतागायत निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. एक महान विविधतेतून नटलेलं आणि लोकशाही राष्ट्र, अनेक जाती, अनेक भाषा, अनेक पंथ, अनेक धर्म या देशामध्ये असून सुद्धा एका लोकशाही माध्यमातून, एका संविधानाच्या द्वारे हा भारत देश अगदी चांगल्या पद्धतीनं चालत असतो. हे एक जगाच्या पाठीवर एक मोठं उदाहरण म्हणून आपण भारताकडे पाहतो. भारताला स्वातंत्र्य मिळण्या अगोदर जागतिक राजकारणात भारताने भाग घेऊन साम्राज्यवाद जो आहे त्याच्या विरुद्ध आवाज उठविलेला आहे. आणि स्वातंत्र्य मिळताच भारताने आंतरराष्ट्रीय राजकारण स्वातंत्र्य मिळताच भारताने एक आंतरराष्ट्रीय राजकारणात एक स्वतंत्र भूमिका घेतलेली आहे, स्वतंत्र भूमिका त्यांनी स्वीकारलेली आहे. जसं आपण पाहतो की अलिप्ततावादाच्या बाबतीत एक वेगळी ओळख भारताची या ठिकाणी तयार झालेली होती. तीच एक वेगळी ओळख तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताची एक वेगळी ओळख या ठिकाणी तयार झालेली आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर. तर ती एक शांततामय वातावरण जगात निर्माण व्हावं यासाठी भारत हा कायम अग्रेसर राहिलेला आहे. तर जसं आपण पाहिले की अलिप्ततावाद हे जगामध्ये अगदी भारताने ही संकल्पना तयार केलेली आहे. कोणत्याही गटामध्ये सामील न होता एक वेगळी स्वतःची ओळख आणि अलिप्त राहून आपली तयार करायची आणि आपला विकास कशा पद्धतीने करायचा ही भूमिका भारताची राहिलेली आहे स्वातंत्र्याच्या नंतर. त्यानंतर भारत हा कोणत्याही इतर राष्ट्रांना आपल्या देशाच्या
राज्यकारभारात असेल किंवा इतर कोणत्याही गोष्टीमध्ये परक्या राष्ट्राला हस्तक्षेप करू देणार नाही, ही भूमिका भारताने घेतलेली आहे. त्याचबरोबर भारताला दुसऱ्या राष्ट्रांच्या प्रादेशिक अखंडत्वाबद्दल, सार्वभौमत्वाबद्दल आदर राहील. म्हणजे तो देश कसा अखंडित राहील आणि सार्वभौमत्व कसं टिकून राहील याबद्दल सुद्धा भारताने अग्रेसर भूमिका घेतलेली आहे. त्यांच्या ह्या स्वातंत्र्याचा सुद्धा आदर केलेला आहे आणि कोणत्याही राष्ट्रांवर भारत आक्रमण अजिबात करणार नाही, ही भूमिका भारताची राहिलेली आहे. त्यामुळे भारताने आजपर्यंत आपण पाहिले की इतर राष्ट्रांनी कोणत्याही आक्रमण करेपर्यंत कोणत्याही राष्ट्रावर भारताने आक्रमण केलेलं नाही. जसं आपण पाहतो की पाकिस्तानने आक्रमण केलेलं होतं दोनही युद्धांमध्ये, तेव्हाच प्रत्युत्तर म्हणून भारताने आपली भूमिका निभावलेली आहे. जसं चीनने सुद्धा आक्रमण केलेलं होतं, त्यामुळं त्याच्यानंतर आक्रमण भारताने या ठिकाणी केलेलं आहे, ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी सांगता येते. त्याचबरोबर भारताची भूमिका जी आहे सहजीवनाची राहिलेली आहे. सहजीवनाची म्हणजे काय की सर्व जग हे अतिशय शांततेनं जगलं पाहिजे आणि जगावं, जगू द्या, स्वतःही जगायचं आणि इतरांनाही जगू द्यायचं, अशा पद्धतीची भूमिका भारताची स्वातंत्र्याच्या नंतर राहिलेली आहे. ही अतिशय चांगल्या प्रकारची भूमिका आहे. कारण की इतर देश आपण पाहतो की बरेच देश जे आहेत ते स्वतःही जगत नाहीत आणि दुसऱ्यांना पण जगू देत नाही. अशा पद्धतीची भूमिका अनेक राष्ट्रांनी जगाच्या पाठीवर स्वातंत्र्यानंतर आणि आजतागायत घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. जसं आपण पाकिस्तानच्या बाबतीत पाहतो की पाकिस्तान हा देश स्वतःही चांगल्या रीतीने जगत नाही आणि आपल्या शेजारी जे राष्ट्र आपण आहोत किंवा इतर जे राष्ट्र आहेत त्यांच्याशी तो सतत वैर घेत असतो. त्यामुळे अशा पद्धतीची भूमिका भारताची कधीही राहिलेली नाही. तर पुढे 1949 मध्ये दिल्ली येथे एक परिषद भरली आणि या परिषदेत इंडोनेशियाच्या स्वातंत्र्य चळवळीला भारताने पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे ही आदरयुक्त स्वातंत्र्याबद्दलची भावना आणि इंडोनेशियामध्ये जी स्वातंत्र्यासाठी चळवळ तयार झालेली होती तिला या ठिकाणी भारताने पाठिंबा दिलेला आहे. इंडोनेशिया देश हा स्वतंत्र झाला पाहिजे, ही भूमिका भारताने घेतलेली आहे 1949च्या परिषदेमध्ये दिल्ली या ठिकाणी भरलेल्या. या परिषदेत 1950 पूर्वी इंडोनेशियातून डच्चांनी माघार घ्यावी आणि त्या देशास स्वातंत्र्य द्यावे अशी मागणी करण्यात आलेली आहे. आणि भारताने आफ्रिका खंडासंदर्भात ही भूमिका अशाच पद्धतीची घेतलेली आहे. आणि त्या ठिकाणी जे राष्ट्र आहेत जे पारतंत्र्यात जगत होते त्यांनी आपल्या देशामध्ये एक स्वातंत्र्याची चळवळ उभी करावी आणि कुठेतरी त्यांना स्वातंत्र्य मिळवून देण्यात यावं, अशा पद्धतीची भूमिका भारताची राहिलेली आहे. भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये आफ्रिकेची बाजू जोरदारपणे मांडलेली आहे. त्या ठिकाणी जे पारतंत्र्य राष्ट्र आहेत त्यांची भूमिकासुद्धा जोरदार पद्धतीने संयुक्त राष्ट्रसंघात मांडलेली आहे. तर आफ्रिकेतील राष्ट्रांना विशेषतः विश्वस्त राष्ट्रांच्या बाबतीत ताब्यातील प्रदेशांना स्वातंत्र्य लवकर मिळावे म्हणून भारताने पुढाकार घेतलेला आहे. म्हणजे आफ्रिका आणि आशिया खंडातल्या अनेक पारतंत्र्यात राहणाऱ्या राष्ट्रांच्या बाबतीत ही एक जागतिक संघटना जी आहे संयुक्त राष्ट्र संघटना, या ठिकाणी कुठेतरी त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न भारताने केलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर पुढे परकीय सत्तांनी वसाहतवादी युरोपीय राष्ट्रांनी वसाहतींमधून निघून जावे असा आग्रह भारताने घेतलेला आहे. म्हणजे जसं भारताने इंग्रजांना भारतातून निघून जावं यासाठी आग्रह धरला होता, तेव्हा भारतातून 1947 मध्ये 15 ऑगस्ट या दिवशी इंग्रजांचं त्यांच्या देशात प्रस्थान झालेलं आहे. म्हणजे भारतातून ते निघून गेलेले आहेत. तर हीच भूमिका प्रत्येक वसाहतवादी राष्ट्रांनी घ्यावी आणि ज्या राष्ट्रांवर त्यांचा ताबा आहे तो सोडावा, त्यांना स्वातंत्र्य द्यावं, अशी भूमिका भारताची राहिलेली आपल्याला पाहायला मिळते. तर दक्षिण आफ्रिकेमध्ये
ज्या लोकांना अपमानास्पद वागणूक देण्यात येते त्या वागणुकीबद्दलही भारताने एक वेगळी ओळख किंवा वेगळी भूमिका घेतलेली आहे। त्या ठिकाणी जो निग्रो लोकांवर किंवा जे काळे लोक मानले जातात या लोकांवर जी अन्यायकारक भूमिका त्या देशामध्ये घेतली जाते ही कुठेतरी कमी व्हावी, बंद व्हावी असा आग्रह जसं आपण पाहतो गांधीजींनी त्या ठिकाणी कृष्णवर्णीय ज्यांना आपण म्हणतो ह्या लोकांच्या बद्दलची भूमिका घेतलेली होती। सत्याग्रहाची सुरुवात चळवळ त्या ठिकाणी गांधीजींनी आफ्रिकेमध्ये, दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरू केलेली होती। तीच कुठेतरी नंतरच्या कालखंडामध्ये आफ्रिकेसाठी एक स्वातंत्र्याच्या प्रयत्नांसाठी वरदान ठरलेली होती। भारतात सुद्धा ते एक वरदान ठरलेली होती। त्यातून गांधीजींची एक मोठी चळवळ निर्माण झाली आणि भारताला स्वातंत्र्य मिळालं। ही भूमिका जी आहे कायम अतिशय चांगल्या पद्धतीची भूमिका भारताने घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर आफ्रिका खंडात व्यापाराच्या निमित्ताने आणि साखर उद्योगात काम करण्यासाठी हजारो भारतीय जे गेलेले होते ते 1896 मध्ये हिंदी कामगार केनिया, युगांडा आणि या ठिकाणी जो लोहमार्ग तयार होत होता हा लोहमार्ग बांधण्यासाठी अनेक लोक त्या ठिकाणी गेलेले होते। तर यांना सुद्धा चांगल्या पद्धतीची वागणूक देण्यात यावी असा आग्रह भारताने घेतलेला आहे। आणि या सगळ्या भूमिकेकडे जर आपण पाहिलं तर ही भूमिका भारताची वसाहतवादाच्या विरोधातली भूमिका आहे आणि स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्याची भूमिका आहे आणि जगावं जगू देण्याची भूमिका आहे। आपणही जगा आणि शांततेची भूमिका आहे। त्यामुळे भारत हा देश प्राचीन कालखंडापासून एक शांततेसाठी आग्रह धरणारा देश म्हणून ओळखला जातो। अनेक लोकांनी जगामध्ये किंवा लोकांच्या जीवनामध्ये कशी सुख, समृद्धी आणि शांतता निर्माण होईल यासाठीचा संदेश दिलेला आहे। जसं वर्धमान महावीर असतील, गौतम बुद्ध असतील, गुरु नानक असतील, अशा अनेक लोकांनी भारतामध्ये शांततेचा संदेश दिलेला आहे। तीच परंपरा स्वातंत्र्याच्या नंतर सुद्धा भारतात कायम राहिलेली आपल्याला पाहायला मिळते। अशा पद्धतीने अगदी सोप्या शब्दांमध्ये या वसाहतवाद विरोधातली भूमिका भारताची कशी होती हा घटक तुम्हाला या ठिकाणी समजला असेल अशी अपेक्षा करतो। यातील काही महत्त्वाचे घटक सार्क जी परिषद आहे या परिषदेच्या संदर्भात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करूया। तूर्तास मी या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।